त्याच्याने बरवल्याने अपेक्षा होती, पण ती वाढत गेला. मग त्यामुळे आपण मोठ्या दवाखान्यात तर घेऊ शकत नाही. मग यांनी काय केलं, सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. सिव्हिल हॉस्पिटलला नेलेल्याने तिने डायरेक्ट ICU मध्ये टाकलं. ICU मध्ये टाकल्यात आम्हाला कोणाला सोडले नाहीत. तिला जेवण पाहिजे, पाणी पाहिजे, काय द्यायला लावलेच नाहीत तिने. फक्त त्याने काय म्हटलं, आमचा प्रयत्न आम्ही करायला लागलो, तुम्ही वाट पहा. मग 2 दिवसांनी म्हटले पेशी कमी आहे. चेंबर पण काढते तर चेंबर काढल्यावर पण ते सांडून येत नाहीत. आम्हाला सांडायला सांगते, तसंच ठेवते. सांगितलं तर आमचं काम नाही म्हणून कर्मचारी कोणीही आमच्याकडे या भागात बघत नाही. दरवाजासमोर चेंबर भरून घरात पाणी काढतात, तिथंच टाकून जातात, सरळ टाकतेच जातात. तुमचं तुम्हाला काढून घ्या. पाणी नळ आलेल्या दिवशी घरात पाणी येतं, चेंबर भरलेलं पाणी काढून स्वयंपाक ते करावं. ते नळ बंद झाल्यावर स्वयंपाक ते करावं. असलं इथं सगळं. कोणी काय नाही, तुम्ही आले तर चेंबर घाण काढतात. बाहेर बसा. इथं असं यांच्या घरात पाणी जाते. इथं चेंबर स्वतःचे पैसे घालून चेंबरचे काम करून स्वतः त्यांना पैसे दिले तर पण घाण उचलत नाहीत कर्मचारी लोक. काम असताना सगळ्यांनी 50-50 रुपये घालून त्यांना 200-250 रुपये देतो. तेव्हा त्यांनी कचरा उचलून येतात. एवढं लाचखोर झाले. शास्त्री नगरला पण तसंच होत आहे. दूषित पाणी आलंय सगळीकडे, पूर्ण सोलापूर. काय पाईपचा प्रॉब्लेम आहे? बहुतेक ते बघावं लागेल आयुक्तांबरोबर. चेंबर बघून कॉलेरा झालेला. आणि हे कसं आहे माहित आहे मॅडम, 3 दिवस बरं राहतंय बोलतंय माणूस, 3 दिवसानंतर शुद्धीत येतच नाही माणूस. डायव्हर्ट होत होते माणूस. निमोनिया तुम्ही बोलला ना, तुम्ही बोलला तर मी शुद्धीत येत नाही. ब्लड सर्क्युलेशन मी आता बोलायला लागलो ते पाणी पिऊन 3 दिवसात मी बोलू शकत नाही तुम्हाला. सुगा सुंद पडतो. फक्त मला काय पाहिजे तेच विचारतो. तुम्ही विचारलं मी सांगत माणूस ते मला राहत नाही. असं हे असं रोग झालाय पाण्यामुळे. माझ्या पोरीला असंच झालेलं आहे. मला काय पाहिजे तेच विचारतो. तुम्ही काय विचारतो मी सांगत नाही. मला काय पाहिजे तेच विचारतो. पाठी मागे सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. आणि याच कुटुंबियांच्या भेटीसाठी आता खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी पोहोचल्यात. नेमकं काय घडलं, काय परिस्थिती होती, संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये मोदी या परिसरामध्ये 2 मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. खरं तर एक विद्यार्थिनी जी आहे ती 9वीची होती आणि दुसरी 10वीची परीक्षा दिलेली या 2 विद्यार्थिनी होत्या. यापैकी ममता अशोक मेत्रे आणि दुसरी जिया मेत्रे असं या मृत मुलींचं नाव आहे. खरं तर आपण पाहतोय बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाण्याची कशा पद्धतीची अवस्था आहे, कारण इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत की पाणी दूषित येतं, आम्हाला मैला मिश्रित पाणी येत असल्याचं देखील तक्रारी आहेत. आपण पाहतोय हे प्रत्यक्ष पाणी ज्या या बादलीमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं दूषित पाण्याचा पुरवठा जो आहे तो या भागामध्ये होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे दिल्या गेलेल्या होत्या. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत या संपूर्ण घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते.